नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 17वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे अन्नजाल। अन्नजाल ही एक कविता आहे आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। अन्नजाल ही कविता अभ्यासण्यापूर्वी आपण कवीचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। अन्नजाल या कवितेचे कवी आहेत हर्ष सदाशिव परचुरे। यांचा जन्म 1979 मध्ये झालेले आहेत। हर्ष सदाशिव परचुरे हे प्रसिद्ध कवी व लेखक म्हणून नामांकित आहेत। सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातून भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितीकीचा अभ्यास करण्याची गरज जाणवली। पलाश आणि इकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा परिस्थितीकीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला। कॉलेजच्या दिवसात निर्माण झालेली गद्य आणि पद्य लेखनाची आवड पुढे वाढत गेली। वर्तमानपत्रातून भटकंतीवर लिखाण केले। पुढे वनाचे श्लोक हे परिस्थितीकीवरचं आगळंवेगळं लेखन त्यांनी केलं। आज ते त्यांच्या कविभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्यान आणि मनाचे श्लोक यासाठी ओळखले जातात। विद्यार्थी मित्रांनो, जसं रामदास स्वामी यांनी श्री मनाचे श्लोक लिहिलेले आहेत, तसेच कवी हर्ष सदाशिव परचुरे यांनी निसर्गातील जे वृक्ष वगैरे आहेत त्यांच्या संरक्षणासाठी एक कवितांची माळ तयार केलेली आहे। त्यालाच नाव दिलेले आहे वनाचे श्लोक। निसर्गात सर्व सजीव आणि निर्जीवात परस्पर संबंध असतात। आता हा जो निसर्ग सृष्टीचा जो नियम आहे आपण बघतो, निसर्गामध्ये सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी असे दोन सृष्टीमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। तर सजीव जसे एकमेकांवर अवलंबून असतात, तसे सारे सजीव निर्जीव वस्तूंवर सुद्धा अवलंबून असतात। मग या सजीव आणि निर्जीव यांचा परस्पर संबंध असतो। ते उत्तरोत्तर गाढ आणि क्लिष्ट होत जातात। जीवसृष्टी निर्माण होतात। लाखो वर्षात अन्नसाखळ्या तुटत गेल्याने निसर्गानेच अन्नजाल निर्माण केले। म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला। त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या, तरी ते पूर्ण नष्ट होत नाही, मात्र ते नक्कीच कमकुवत होतं। हेच या मनाचे श्लोकमधून घेतलेल्या पद्याचे सार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे मनाच्या श्लोकला आपण संत रामदास स्वामी कृत मनाच्या श्लोकला जसे आपण चाल लावून मनाचे श्लोक बोलतो, तसेच आपण दररोज हे मनाचे श्लोक पण बोलणे गरजेचं आहे। आजच्या ह्या युगामध्ये त्याची नितांत आवश्यकता आहे। चला तर मग आता आपण मनाचे श्लोक पाहूया। ऐका, वाचा, म्हणा। कडीस जोडून दुजा कडीला मनुष्य बनवीतसे साखळीला। जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, तरी भंगुनी जाई संपूर्ण माला। पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले। बहुतास त्या जोडलेले कित्येक, बिघडते नजरीही तुटले अनेक। एकीस खाई दुजी प्राणी जात, दुजीस तिजी अशी साखळीत। जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊनी जाय नष्ट। निसर्ग नारायण देखील हे, अनविनिले अन्नजालासी पाहे। जरी प्राणी जाती किती लोपल्या रे, तरीही टिकोनी महाजाल राहे।
तगले असे की महाजाल रे ते, तरीही जाना ते क्षीण होते रे. मारीत जाता बहु प्राणी जाती, तुटोनी संपेल ते जाल पुढती. तर अशा रीतीने श्री मनाचे श्लोकची चाल आपण श्री ह्या कवितेमध्ये वनाचे श्लोक यांना लावलेले आहेत. चला तर आता आपण वनाच्या श्लोकचा अर्थ समजून घेऊया. कवी म्हणतात की कडीस जोडून दुजा कडीला, मनुष्य बनवितेसे साखळीला. जरी तोडेले त्यात मधल्या कडीला, तरी भंगोनी जाई संपूर्ण माला. आता बघा आपण माळा बघतो की नाही, एक माळ दुसऱ्या माळामध्ये गुंफलेली असते की नाही, मग अशी ही पूर्ण माळ तयार होते. तर ह्या माळीमध्ये जो मणी असतो तो कशामध्ये गुंफलेला असतो, एक तर धाग्यामध्ये किंवा साखळीमध्ये. त्या साखळीलाच आपण काय म्हणतो, कडी. मग इथे कवी म्हणतात की कडीस जोडून दुजा कडीला, मनुष्य बनवितेसे साखळीला. आता मनुष्य जेव्हा साखळीची निर्मिती करतो तो वेगवेगळ्या कड्या घेतो आणि मग एक कडी दुसऱ्या कडीमध्ये अडकवतो, दुसरी कडी तिसऱ्या कडीमध्ये, तिसरी कडी चौथ्या कडीमध्ये. तर अशी एक एक कडी एकमेकांमध्ये अडकवली जाते आणि मग तो मनुष्य ती पूर्ण साखळी बनवतो. कडीस जोडून दुजा कडीला, एक कडी दुजा म्हणजे दुसऱ्या कडीला जोडून आपण त्याला साखळी बनवतो. जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, तरी भंगोनी जाई संपूर्ण माला. आता बघा तुम्ही ती माळ पाहिलेली असेल की नाही, चेन वगैरे पाहतात, त्या चेनीमधली एखादी जरी कडी तुटली तर ती पूर्ण मण्यांची माळ त्याच्यातून निसटून जाते, ते मणीसुद्धा त्याच्यातून निसटून जातात. तसंच मग कवी म्हणतात की जेव्हा एक कडी आपण दुसऱ्या कडीमध्ये अडकवतो आणि अशा रीतीने अनेक कड्या मिळून आपण जी एक साखळी तयार करतो, त्या साखळीमध्ये जर मधल्या कडीला जर आपण तोडली तर त्यामुळे काय होणार आहे, अशी ती साखळींची कड्यांची जी माला आहे किंवा कड्यांची जी साखळी आहे ती काय होणार, संपूर्ण भंगून जाणार. म्हणजेच काय होणार, तुटून जाणार. तर त्या साखळी तुटण्यापाठीमागचं कारण काय आहे की त्याच्यातील एक कडी जरी कमकुवत झाली किंवा ती तुटली किंवा ती नष्ट झाली तर याचा परिणाम पूर्ण त्या साखळीवर होतो किंवा त्या मालावरती होतो. म्हणून साखळीतील प्रत्येक कडी कशी असली पाहिजे, मजबूत असली पाहिजे आणि ह्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. एखादी जर कडी तुटण्याच्या अवस्थेमध्ये असेल तर आपण सुरुवातीलाच पाहून ती दुरुस्त करून घेतो किंवा मग काय करतो, त्याच्याऐवजी आपण दुसरी कडी टाकतो. पण इथे कवी आपल्याला जे अन्नजाल याच्याबद्दल सांगणार आहेत त्याच्यामध्ये त्याचा कसा परिणाम होतो ते आपण पुढच्या कवितेच्या ओळीमध्ये पाहणार आहोत. पण इथे जेव्हा आपण माळाचा विचार करतो किंवा साखळीचा विचार करतो तर एक कडी तुटल्यामुळे पूर्ण साखळी काय होते, उद्ध्वस्त होते, म्हणजे तुटून जाते, भंगून जाते. भंगून जाणे, तुटून जाणे. भंगून जाणे म्हणजेच काय, विस्कटून जाणे. म्हणजे याच्यासाठी जेव्हा ती साखळींची कडी किंवा साखळींची ती माळ जर आपल्याला मजबूत पाहिजे असेल तर त्या साखळीतील त्या मालातील प्रत्येक कडी कशी असली पाहिजे, मजबूत असली पाहिजे, चांगली घट्ट असली पाहिजे. पुढे कवी म्हणतात की पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले, बहुन तास त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरीही तुटले अनेक. आता बघा इथे कवीने आपल्याला कोळीचं उदाहरण देत सांगत आहे. रेशमीचा किडा तुम्ही पाहिलेला असेल की नाही, तो काय करत असतो, एक धागा पासून आणि पुढचा धागा जॉईंट करत 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 तो आपलं हे कोळीचं विणकाम करत असतो. धाग्याने तो कोळीचं असं जाळं बनवत असतो. मग कवी म्हणतात की पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले. तर कोळी ही जाळे विणत असताना एक धाग्याला अनेक धागे, बहु म्हणजे अनेक धागे एकमेकांना जोडून हे जाळे तयार करत असतं. बघा आता तुम्हाला दिसत असेल, जर आपण याची सुरुवात जर खालून करतो तर इथून जर आपण ह्या सुरुवात करतो तर बघा एक 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 जाळं असं छानपैकी
एक धाग्याला दुसरा धागा जॉईन करून, दुसऱ्या धाग्याला तिसरा धागा जॉईन करून असे अनेक धागे जोडून हा कोळी जाळे बनवतो. बहुतांस त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरीही तुटले अनेक. तर बघा, अशा बहुतांश म्हणजे खूप सारे, अशा अनेक धाग्यांना जोडलेलं हे असं कोळी जाळे बनवतो. पण ह्या बहुतांश जाळ्यामध्ये किंवा बहुतांश धाग्यामध्ये जरीही एक, दोन किंवा अनेक धागे जरी तुटले तरीही त्या कोळीच्या बनवलेल्या जाळीवरती काही विपरीत परिणाम होत नाही, त्याचं काही बिघडत नाही. तर इथे कवी आपल्याला सांगत आहे की जेव्हा कोळी आपलं जाळं विणत असताना एका धाग्यामध्ये अनेक धागे विणून तो असं जाळे बनवतो आणि मग अशा खूप साऱ्या जाळ्यांमध्ये, धाग्यांच्या त्या जाळ्यांमध्ये किंवा खूप साऱ्या त्या धाग्यांमध्ये अनेक किंवा एखादा दुसरा धागा जरी तुटला तरी त्या कोळीच्या विणलेल्या त्या जाळ्यावरती कोणताही विपरीत परिणाम होत नाही. बिघडते न जरीही तुटले अनेक. आता इथे कवी म्हणत आहे, एकीस खाई दुजी प्राणी जात, दुजीस तिजी अशी साखळीत, जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊन जाय नष्ट. आता बघा, आपण बघतो की अन्नजाळाची जी साखळी आहे ती कशी एकमेकांवरती अवलंबून असते आणि ह्या अन्नजाळीच्या ह्या साखळीचे महत्त्व जाणून कवी या कवितेमध्ये सांगतात की एकीस खाई दुजी प्राणी जात, की एका प्राण्याला दुसरी प्राणीजात खाते आणि दुजीस तिजी अशी साखळीत. दुजी म्हणजे दुसरी, तिजी म्हणजे तिसरी. तुम्ही खेळ खेळता ना, पजा, दुजा, तिजा, तसं एकीस, दुजीस आणि तिजी. एकीस म्हणजे एक, दुजीस म्हणजे दोन आणि तिजीस म्हणजे तीन. तर अशा एक प्राणीजात दुसऱ्या प्राणीजातला खातो, दुसऱ्या प्राणीजातला तिसरा प्राणीजात खातो, तिसऱ्या प्राणीजातला चौथा प्राणीजात खातो. तर असा एकावर एक अवलंबून अशी ही अन्नाची साखळी तयार होते. जसं पण आपण बघा, इथे तुम्हाला चित्रामध्ये पण दाखवलेलं आहे बघा, हे झाडाचं पान आहे की नाही. हे झाडाच्या पानावरती काय आहे, कीटक दिसत आहेत ना तुम्हाला, अळी पण आपण त्याला म्हणतो. तर ह्या झाडांच्या पानाला कोण खातंय, अळी. अळीला मग कोण खाते, की जे छोटे मोठे पाल, ह्या छोट्या मोठ्या कीटकांना कोण खातं, पाल खातं. पाल जे असतं त्याला बेडूक खातं आणि बेडकाला साप खातो आणि सापाला गरुड खातं की नाही. तर अशी ही एकावरती एक अवलंबून अशी ही आपली अन्न साखळी तयार होते, की अन्नाच्या शोधामध्ये जातो. की जसं गरुड बघा अन्नाच्या शोधामध्ये जातो त्याला साप भेटतो, साप जेव्हा अन्नाच्या शोधामध्ये जातो त्याला पाल भेटतं, पाल जेव्हा अन्नाच्या शोधामध्ये जातात छोटे मोठे कीटक भेटतात, जसे की अळी वगैरे किंवा याच्यापेक्षा पण छोटे मोठे जे कीटक असतात ते भेटतात. आणि नंतर मग हे कीटक कशावरती अवलंबून असतात, वनस्पतींवर अवलंबून असतात. झाडांच्या विविध पानांवरती तुम्ही बघता की नाही कीटक, अळी वगैरे असतात. म्हणजे झाडसुद्धा सजीव आहे. म्हणजेच काय, एक सजीव आपलं पोट भरण्यासाठी दुसऱ्या सजीवांवरती अवलंबून असतात. मग अशी हे निसर्ग नारायणीने देखिले हे अन्न विणिले अन्न जलासी पाहे. मग या अन्नजळाचं, अन्न साखळीचे वर्णन करताना कवी म्हणतात की निसर्ग नारायणाने. निसर्ग नारायण म्हणजेच निसर्गरूपी ईश्वराने किंवा भगवंताने. मग अशा ह्या निसर्ग नारायणाने हे सगळं पाहिलं आणि विणिले अन्नजालासी पाहे. मग ह्या सृष्टीमध्ये अशा अन्नजालाची निर्मिती केलेली आहे, विणलेले आहे. ज्याप्रमाणे कोळी आपलं जाळी विणत असते की नाही, तर ही जाळी विणत असताना कवी म्हणतात की एकीस खाई दुजी प्राणी जात, दुजीस तिजी अशी साखळीत, जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊन जाय नष्ट. तर आता इथे कवी म्हणतात की एक प्राणी दुसऱ्या प्राणीला खातो, दुसरा प्राणी तिसऱ्या प्राणीला खातो आणि अशा रीतीने 1, 2 आणि 3 त्याच्यावरती पण अशी अन्नजाळीची साखळी तयार होते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं तसं. मग असा जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊन जाय नष्ट. मग ह्या अन्न साखळीमधील जर एकही प्राण्याची जर जीवजंतूचा नाश झाला तर त्यामुळे काय होते, पुढचा जी अन्न साखळी आहे ती पूर्ण नष्ट होऊन जाते, पूर्ण विस्कळीत होऊन जाते. जसं की आता
झाड नसेल तर मग त्याच्यावरती कीटकं नसणार, कीटकं नसतील तर मग पालीला खायला भेटणार नाही, पाल नसेल तर मग सापाचं पोट भरणार नाही, साप नसेल तर मग गरुडाचं पोट भरणार नाही. तर अशा रीतीने ह्या अन्न साखळीमध्ये जर एखादी पण साखळी नष्ट झाली किंवा जीर्ण झाली, विस्कळीत झाली, तर त्याचा परिणाम पूर्ण अन्न साखळीवरती होतो. एक जर का दुजी जात मेली, म्हणजे 1, 2 आणि 3 याच्यामधली जर दुजी दुसऱ्या नंबरला असणारी जी जात आहे, जात म्हणजे जिथे प्राणी येणार किंवा जीवजंतू येतील, तर जीवजंतू जर नष्ट झाले, समस्तच दुसऱ्या नंबरचे 2 नंबर क्रमांक असलेले प्राणी जीव जर नष्ट झाले, तर त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या पुढच्या प्राण्यांचं पोट भरणार नाही आणि त्यामुळे पूर्ण अन्न साखळी होऊन जाय नष्ट, उभी साखळी होऊन जाय नष्ट, तर पूर्ण ही अन्न साखळी नष्ट होऊन जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये आपण काय शिकलो की निसर्गातील जीवसृष्टीतील अन्न साखळीचा जर नष्ट झाली तर याचा परिणाम पुढच्या अन्न साखळीवरती होतो. या कवितेमधील ओळी आपण समजून घेतल्या, परंतु कवितेच्या पुढील ओळींचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. त्याचा अभ्यास आपण कवितेच्या पुढच्या भागात करणार आहोत. धन्यवाद.